18 ऑक्टोबर 2007 ची तारीख. पाकिस्तानमधून हद्दपार झालेल्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो पाकिस्तानला परत येत होत्या. त्यांच्या स्वागताला कराची एअरपोर्टवर लाखोंची गर्दी होती. त्या गर्दीमध्ये पोहोचताच एक जोराचा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्यात 140 लोकांचा मृत्यू झाला. पण यातून बेनजीर भुट्टोंना सही सलामत बाहेर काढण्याची जबाबदारी कोणत्या कराची पोलीस ऑफिसरवर किंवा पाकिस्तान आर्मीवर नव्हती, तर बेनजीर भुट्टोंच्या बुलेट प्रूफ गाडीचं स्टिअरिंग ज्याच्या हातात होतं तो होता रहमान डकेत. रहमान डकेतनं बेनजीर भुट्टोंना सुरक्षितरित्या बिलावल हाऊसवर पोहोचवलं. हा तोच रहमान डकेत होता ज्याच्यावर पाकिस्तान पोलिसांनी बक्षीस ठेवलं होतं. पण दुसरीकडे तो पाकिस्तानच्या टॉप लीडरचा सारथी होता. हा किस्सा सांगण्याचं निमित्त म्हणजे यावरून तुम्हाला रहमान डकेतच्या पाकिस्तानमधील पॉवरचा अंदाज आला असावा. पण रहमान डकेत सारख्या शेराला सव्वाशेर ठरलेला एसएसपी चौधरी असलम खान. धुरंधर तुम्ही पाहिलंय की नाही मला माहित नाही, पण धुरंधर मध्ये मेन लीड भलेही रणवीर सिंग असला तरी अख्खा पिक्चर तर अक्षय खन्ना आणि संजय दत्तने अक्षरशः खाऊन टाकलाय असं म्हणू शकतो. यात रहमान डकेतचा रोल केलाय अक्षय खन्नाने, तर एसपी चौधरींचा रोल केलाय संजय दत्तने. एसएसपी चौधरी असलम खान हे पाकिस्तानमधील एक दबंग पोलीस अधिकारी, 100 पेक्षा अधिक एन्काउंटर केलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट. पाकिस्तानी सरकारने देशात होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक तयार करून त्या पथकाचे नेतृत्व चौधरी असलम खान यांच्याकडे सोपवलं होतं. या मोहिमेत त्यांनी शेकडो गुन्हेगारांचे एन्काउंटर केले, म्हणूनच त्यांना पाकिस्तानमधील दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखलं जायचं. या चौधरींनी पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी अल कायदा, टीटीपी, लष्कर-ए झांगवी, माफिया, अंडरवर्ल्ड यांच्या विरुद्ध अनेक ऑपरेशन्स हाती घेतले. यातच त्यांनी रहमान डकेतला पकडण्याचा प्लॅन केलेला. पण डकेतला पकडणं म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखी गोष्ट होती. पण 2006 मध्ये चौधरींना संधी मिळाली ती एका टीपमुळे. बलुचिस्तान मधल्या विदरमध्ये एका अड्ड्यावर रहमान डकेत लपल्याची टीप एसपी चौधरींना मिळाली. त्यांनी एक खतरनाक प्लॅन आखला. त्यानुसार 18 जून 2006 ला चौधरी असलम यांच्या नेतृत्वाखाली लॅरी टास्क फोर्सनं क्वेटाच्या सॅटेलाइट टाउन मध्ये असलेल्या रहमानच्या त्या गुप्त अड्ड्यावर अचानक छापा मारला. या धाडीच्या वेळेस तिथून निसटून पळ काढताना गच्चीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना रहमानचा पाय मोडला आणि जखमी रहमान डकेतला ताब्यात घेतलं. मात्र ही अटक कधीही सरकारी रेकॉर्डवर दाखवण्यात आली नाही. तिथं डकेतचं एन्काउंटर झालं असतं, पण चौधरी असलम यांनी तसं केलं नाही. रहमान सारख्या खतरनाक गुन्हेगारांच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई करताना ते कधीही त्यांचा स्वतःचा खासगी फोन घेऊन जात नसायचे. चकमक झालीच तर सीडीआर मध्ये चौधरी कारवाईच्या ठिकाणी होते हे सिद्ध झालं असतं, म्हणून अशा ऑपरेशन्स मध्ये मोबाईल घरीच ठेवून ते जात. पण त्या दिवशी चौधरी असलम यांनी त्यांचा मोबाईल फोन जवळ नेला होता. त्यावेळी ते सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कातही होते. एन्काउंटर करू नका या ऑर्डरमुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं. पण रहमानची ही अटक रेकॉर्डवर दाखवली जाणार नाही असंही ठरलं. मग रहमानला लॅरी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांच्या घरी ठेवण्यात आलं. पोलिसांनी 3rd डिग्री दिली. रहमानने सगळे गुन्हे कबूल केले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रहमानला आता बाहेर निघायचं होतं. पण एसएसपी चौधरींच्या समोर रहमान सुटू शकत नव्हता. पण रहमान श्रीमंत होता. गरीब घरात जन्मलेल्या रहमाननं मोठी संपत्ती उभी केली होती. कराची आणि बलुचिस्तानातील अनेक भागामध्ये त्याच्या मालकीची 34 दुकानं, 33 घरं, 12 प्लॉट्स आणि 150 एकर शेत जमीन होती. अनेक जुगाराचे अड्डे, अंमली पदार्थांचं नेटवर्क, गुटखा बनवणारे कारखाने, खंडणी, या सगळ्यातून भरपूर कमाई त्याची व्हायची. इराणमध्येही त्याची प्रॉपर्टी होती. त्याने एसएसपी चौधरीच्या टीम मधल्या एका पोलिसाला 5 कोटीला विकत घेतलं आणि त्याच्या मदतीनं तो नाट्यमयरित्या फरार झाला. हा जो रहमान होता तो इतका क्रूर होता की कौटुंबिक वादातून त्याने स्वतःच्या आईची देखील गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिला छताच्या पंख्याला लटकवलं होतं. 90च्या दशकाच्या शेवटी रहमान हाजी लालूच्या टोळीमध्ये सामील झाला. नंतर 2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर त्याने टोळीची सूत्र हाती घेतली. रहमानने लॅरीला आपला गड बनवलं. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या राजकारणामुळे लॅरीमध्ये आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी लॅरीमधील मते इतर कोणत्याही पक्षाला मिळू नयेत यासाठी रहमानला आपल्या छत्राखाली ठेवलं. पीपीपीने रहमान डकेतला लॅरीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पीपल्स अमन कमिटीचा नेता म्हणूनही नियुक्त केलं होतं. एका बाजूला अंमली पदार्थांचं खंडणीचं रॅकेट, तर दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल सपोर्टमुळे कराचीमधल्या लॅरीमध्ये रहमानची मोठी दहशत निर्माण झाली. त्याने गुन्हेगारीतून मिळालेला पैसा लहान दवाखाने, मदरसे, फुटबॉल स्पर्धा, स्थानिक शाळांमध्ये गुंतवला. अशा गुंतवणुकीचा उपयोग त्याने लोकांची निष्ठा मिळवण्यासाठी केला होता. चौधरींच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर रहमान पुन्हा लॅरीमध्ये आला आणि त्यानं हत्या आणि हिंसाचाराचं चक्र सुरू केलं. लवकरच रहमान डकेतची ताकद वाढली आणि तो पीपीपीच्या विरोधात गेला. अशातच 2009 साल आलं. सरदार अब्दुल रहमान बलोच म्हणा किंवा कराचीच्या अंडरवर्ल्डचा डॉन रहमान डकेत म्हणा, हा पाकिस्तानीसाठी डोकेदुखी बनला. त्यात असलम चौधरीने तर रहमानला संपवण्याचा विडाच उचलला होता. रहमानला आता फक्त पकडायचं नाही तर त्याचं थेट एन्काउंटर करायचं असं ठरलं. तो दिवस आला. ऑगस्टच्या एका रात्री चौधरीला खबर मिळाली.
कराचीच्या बाहेर असलेल्या एका परिसरात डकैत चौधरीच्या ताब्यात सापडला. जागीच चौधरींनीच रहमानचा एन्काउंटर केला आणि लॅरीतल्या कुख्यात गुंड रहमान डकेतचा अंत झाला. इकडे चौधरी आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या अनेक चकमकींमध्ये दहशतवादी मारले गेल्यामुळे असलम खान हे तेहरीक-ए-तालिबान नावाच्या दहशतवादी संघटनेच्या रडारवर आले. 9 जानेवारी 2014 रोजी त्यांचा ताफा लियारी एक्सप्रेसवे वरून जात असताना दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्या आत्मघाती हल्ल्यामध्ये चौधरी असलम खान यांचा मृत्यू झाला. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. कराचीच्या अंडरवर्ल्ड मधील कुख्यात आरोपी उझैर बलूच यालाही चौधरी असलम खान यांनी सळो की पळो करून सोडलं होतं, परंतु शेवटपर्यंत तो त्यांच्या हाती लागला नाही. असलम खान यांचा मृत्यू झाल्यानंतर एका वर्षानेच म्हणजे 2016 मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बलूचला अटक केली. त्याच्यावर परदेशी गुप्तचर संस्थांना माहिती दिल्याचा ठपका पाकिस्तान सरकारने लावला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता की बलूच हा भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित नेटवर्कच्या संपर्कात होता, परंतु भारताने त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. सध्या कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. तर आपण जे बोललो एसएसपी चौधरी आणि रहमान डकेतमध्ये जे काही घडलं होतं ते धुरंधरमध्ये दाखवण्यात आलंय. त्यामुळं या दोन्ही रोलसाठी संजय दत्त आणि अक्षय खन्नाने जी जबरदस्त ऍक्टिंग केली, या दोघांनीही मेन लीड असलेल्या स्पायची भूमिका केलेल्या रणवीर सिंगला ओव्हरशॅडो केलंय.